प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांच्या प्रचारार्थ अशोकनगर पोलीस चौकीसमोर सातपूर येथे रविवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य अमोल मिटकर यांची भव्य जाहीर सभा पार पडली। दरम्यान यावेळी प्रमुख मान्यवरांनी प्रमुख मार्गदर्शन केले। तसेच प्रभाग क्रमांक 10 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली आहे। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 10 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मताचा अधिकार देतोय, पुढे ते म्हणतात तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका। तर ज्याप्रमाणे खूप महत्वाचा शब्द आहे, आपल्या आईची इब्रत आणि बहिणीची इज्जत आपण महत्वाची मानतो, तितकं हे लाख मोलाचं तुमचं इज्जतीचं मत आहे। हे कोणा पुढे विकू नका किंवा गहाण ठेवू नका। हे 25 नोव्हेंबरच्या संविधान सभेच्या भाषणापूर्वीच्या मसुद्यांमध्ये एकदा बाबासाहेबांच्या भाषणात आलेलं वाक्य आहे। याचा अर्थ काय की तुमचं मत सत्पात्री माणसाला द्यावं। आपला नेता कसा असला पाहिजे? जनतेच्या सेवेत असला पाहिजे। नगरसेवक म्हणजे सोपा शब्द आहे। नगरसेवक नगराचा सेवक, ग्रामसेवक गावाचा सेवक। आता नगरसेवक निवडून दिला की तो मालकच बनतो। ही मालकशाही किंवा हुकुमशाही नाही, ही लोकशाही आहे। म्हणून प्रबळ लोकशाही करता आणि लोकशाही जिवंत ठेवण्याकरता आपल्याला चांगला पक्ष निवडतानाही चांगलाच निवडला। तुम्हाला मी खरं सांगतो। आणि चांगली माणसं आणि आई बहिणी, मेथीची जुडी निवडताना आपण 10 वेळ विचार करतो, बरोबर आहे? एखाद्या मॉलमध्ये किंवा किराणा दुकानात गेला, गहू प्रकारचे गहू असले तर आपण चांगले गहू निवडताना एक 10 मिनिटं विचार करतो की कोणता गहू घ्यायचा, कोणता तांदूळ घ्यायचा। म्हणजे जसा गहू खराब खाल्ल्यानंतर आरोग्य बिघडू शकतं, तांदूळ खराब खाल्ल्यानंतर आरोग्य बिघडू शकतं। मेथीची जुडी भाजीपाला निवडताना आपण विचार करून निवडतो ना, बरोबर आहे? की कसंही कोण दिला माल तसंच घेतो घरात, असं नाही करत, निवडतो। मग आपला उमेदवार निवडताना आपण विचार का नाही करत? उमेदवार निवडताना आणि पक्ष निवडताना सुद्धा विचार केला पाहिजे। मला स्वाभिमान आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा की माझा नेता आदरणीय अजितदादा सकाळी 6 पासून जनतेच्या सेवेत काम करतात, दिवसभर जनतेच्या सेवेत असतात। म्हणून पिंपरी चिंचवड जे आशिया खंडातलं सर्वात सुंदर शहर होऊ शकतं। पुरुषांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्या पक्षाची विचारधारा कोणी किती म्हणत असेल की आम्ही आमची विचारधारा तुमच्यावर लादतो, आम्ही आमच्या विचाराला तिलांजली गेलेली नाही। आमची विचारधारा पूर्वी ही शिवशाह आंबेडकरवादी, फुलेशाह आंबेडकरवादी होती, ती आजही आहे आणि ती भविष्यात सुद्धा राहणार। त्यामुळे आमच्या विचाराला आम्ही छेद देणार नाही, आमच्या जनसेवेला आम्ही छेद देणार नाही। मी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता, नाहीतर मी पोपटनाना जगन्नाथराव जेजुरकर यांना येणाऱ्या 15 तारखेला त्यांचं घड्याळ चिन्ह आहे। आपल्याला एक चांगला उमेदवार पक्षाने दिलाय, एक सेवक दिलाय। नगरसेवक आणि जनसेवक ही एक व्याख्या आहे। आपली लोकशाही प्रबळ करण्याकरता कुठल्याही भूलथापांना बळी न पडता घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला दणदणीत मतांनी विजयी करा। 14 जानेवारीला तीळ संक्रांत आहे, बरोबर आहे ना? की यावर्षी 15ला आहे तुमच्या जिल्ह्यात 14ला, आमच्या जिल्ह्यात 14ला। तर आमचं काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे होय? 14 तारखेला तीळ संक्रांत आहे। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं तुम्ही सगळे जण तसे तुम्ही गोडच बोलता। त्या बाबत मी थोडंसं बोलायला तिखट आहे, म्हणूनच तुम्ही मला बोलावलं। पण तीळ संक्रांतच्या दिवशी मी पण गोड बोलेल, पण आज मात्र गोड बोलून तुम्हाला विनंती करतो का आपल्या या नेत्याला, अजितदादांच्या पक्षाचा नगरसेवक बनवा। विकास कसा करायचा आणि निधी कसा आणायचा, शेवटी राज्याच्या तिजोरीची चावी तर अजितदादाकडेच आहे ना। आम्ही जाऊ दादाच्या जवळ, भुजबळ साहेबाजवळ जाऊ आणि दादाला म्हणू, दादा आता विनंती करतो। दादा म्हणतात काय रे दादा, तुमच्या तिजोरीची जी चावी आहे विकास कामाची, खुलजा सिमसिम। आणि दादानी खुलजा सिमसिम केलं तर विकास कामं कशी आणतात? अरे यार पठ्ठ्याला माहित आहे दादांकडून कशी विकास कामं आणायची। मी तुम्हाला शब्द देतो, जबाबदारीने शब्द देतो, आमदार म्हणून शब्द देतो,
नगरसेवक निवडून द्या या प्रभागात. जो तुमचा विकासाचा अजेंडा आहे, जो तुमचा वचननामा आहे आणि जो विकासाला मत देण्याचं आव्हान आहे, ते विकास कसा करावा लागतो, तो कसा केला पाहिजे, हे अजितदादांकडून निधी आणण्याची जबाबदारी अमोल बिटकरीची असेल. ती झिरवाळ साहेबांकडून पण निधी आणू, भुजबळ साहेबांकडून पण निधी आणू आणि एक रोल मॉडेल या सातपूर विभागामधला प्रभाग 10 हा कसा असतो आणि म्हणजे तो कसा असावा आणि त्याचं व्हिजन कसं असेल हे लवकरच आपल्या समोर आणून दाखवू, एवढा शब्द या निमित्तानं देऊन परत आपल्या उमेदवाराला दणदणीत मताने विजयी करा अशी विनंती करतो. आणि उद्याची जिजाऊंची जयंती आहे. राजमाता अखंड लक्षणांकृत ज्यांनी स्वराज्याचे 2 छत्रपती घडवले त्या पुण्यश्लोक जिजाऊ साहेब मित्र परिवार असेल त्यांना त्या ठिकाणी एकत्र करून आणि परवाच्या 15 तारखेला सर्वांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन घड्याळ निशाणी पुढील बटन दाबून नानांना त्या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी करायला अशी मी आपल्याला विनंती करतो. भविष्यात आरोग्याच्या सुविधा असतील, झोपडपट्टीचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, कारण जी काही झोपडपट्टी आहे तिथली विजेचं जर बघितलं तर आधी वाघ्याच्या जाळ्यासारखा वायरिंगचा त्या ठिकाणी पसरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणी जातं, बऱ्याच ठिकाणी 1 दिवसाआड पाणी येतं, कधी 2 दिवसाआड पाणी येतं. तर ती पाण्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच नाना पुढं होऊन त्याची सहकार्य करतील. आणि जसं मी आता मध्यस्थी म्हणून मागायला आलोय तसं नाना मी तुमच्या प्रभागाच्या वतीनं त्या ठिकाणी निश्चित पुढं होऊन या विभागासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या उभे करण्यासाठी प्रयत्न करेल अशाही पद्धतीची मी खात्री देतो. आता सगळ्या सुविधा केल्या जातात, पण माझी सुद्धा जो 2-4 वर्षांनी मलाही गरज येणार आहे म्हणून मला आठवतं अगदी बालवाडी प्रयत्न करतील अशा पद्धतीची खात्री मी या ठिकाणी देतो. नानांना येत्या 15 तारखेला मकर संक्रांत आहे, मला 14ला संक्रांत आहे. 14लाच नानांना आपण त्या ठिकाणी तिळगुळ देऊन आणि आपण त्यांना एक शुभेच्छा देऊ का नाना 16 तारखेला तुम्ही या विभागाचे ह्या प्रभागाचे नगरसेवक झालात असा म्हणून 14 तारखेलाच त्यांना शब्द देऊ अशी मी आपल्याला एक विनंती करतो. आणि नानांना या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून द्यायला अशी अपेक्षा उद्याच मी आदरणीय भुजबळ साहेबांनी दादांना हे प्रभागात एकच उमेदवार आपला घड्याळाचा आहे, पण एकाची किंमत काय असते ते आपल्याला माहीत आहे. एक जिथं जातो तिथं त्याचं महत्त्व पटवूनच दाखवत असतो. हे अनेक लहानापासून तर मोठ्या राजकारणापर्यंत एकाला जे महत्त्व असतं ते अनेकांना नसतं. असं नानांचं महत्त्व त्या ठिकाणी वाढवाल अशी मी आपल्याला विनंती करतो. मला वाटतंय थोड्याच वेळात बिटकरी साहेब येतात आणि त्यांचं प्रभावी असं जे काही भाषण आहे ते या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून साठी मी आपल्याला विनंती करतो की बिटकरी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. याच्यानंतर मला वाटतंय पुढेही मला दुसऱ्या त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपले लाडके उमेदवार पोपटनाना जगन्नाथ जेजुरकर यांचे सर्व समर्थक सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपल्याला आदरणीय भुजबळ साहेबांना आदरणीय अजितदादा यांचा एक संदेश विनंती म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो की जी काही नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आता होते, आपला प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार जेजुरकर नाना यांना उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. जेजुरकर नाना हे काय तसे आपल्याला नवीन परिचित किंवा नवखे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्याला मतं मागतात असं नाही, तर जेजुरकर नानांनी ह्या विभागात ह्या प्रभागात अनेक वर्षापासून छोटी मोठी सर्वसामान्य माणसांची सुखदुःख, मूलभूत सुविधा अशा अनेक कामांमध्ये पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या माध्यमातून
त्यांनी त्यांचं कामाचा ठसा या ठिकाणी उमटवलेला आपण सर्वजण साक्षीदार आहात. त्या जशा संकटमोचन हनुमान मंदिर, जाईचा मारुती, असं एक आपल्या इकडं काय म्हणतात मला माहित नाही, पण पांढरीचं दैवत, बरोबर ना, त्या दैवताची स्थापना करून आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी एक दर्शनाची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच अनेक आतापर्यंतची मदत त्या ठिकाणी केलेली आहे. कोरोना काळातलं कामकाज आपल्याला सर्वांना ज्ञात असेल का, त्यावेळेला एकाचे एक किंवा आई मुलं एकत्र होत नव्हती, कारण संसर्ग होतो. पण नानांनी त्या ठिकाणी कसला कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्या सर्वांच्या जवळ येऊन आणि त्यांनी त्या इलाजासाठीचं सहकार्य त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला सर्वांना माहीत आहे. अण्णांच्या माध्यमातून आपल्या ह्या प्रभागाचं भविष्यात कामकाज चांगल्या पद्धतीने होईल याची खात्री आदरणीय भुजबळ साहेबांचं पाठीमागचं कामकाज जर बघितलं तर आपल्याला सर्वांना या नाशिकची विकासाची साक्ष या ठिकाणी मिळते. गंगेचं रूप आदरणीय भुजबळ साहेब जोपर्यंत इथं कार्यरत नव्हते तेव्हाचं आणि भुजबळ साहेब इथं पालकमंत्री झाल्यानंतरचं गंगेचं स्वरूप अगदी बाहेरून सुद्धा येऊन लोकांना त्या ठिकाणी एक आदर्शदायी गंगेचं रूप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत. नाशिकच्या विकासात उद्योगात भर पडावी म्हणून एअरपोर्टची निर्मिती करण्यासाठी भुजबळ साहेबांनी जे प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणून आज आपल्या अनेक मुलांना त्या ठिकाणी छोट्या मोठ्या नोकऱ्या असतील किंवा व्यवसाय असेल, हा दूरदृष्टी असलेला नेता आपल्या पाठीमागे असल्यामुळे भविष्यात पोपट नानांच्या माध्यमातून जे काही रस्ते, गटारी किंवा पाण्याचे प्रश्न असतील, झोपडपट्टी विकासाचे प्रश्न असतील ते निश्चित पद्धतीने सोडवले जातील अशी खात्री मी भुजबळ साहेबांच्या वतीनं त्या ठिकाणी देतो. अजितदादांचं कामकाज आपण सगळ्यांनी पाहिलंय. असा राज्यात आतापर्यंत एकही नेता नसेल तर अगदी 70-80% निर्णय हे त्या मिटिंगांमध्येच त्या ठिकाणी घेतले जातात. असा दादाचा वादा ज्या पद्धतीनं आपण घोषणा देतो तर अशा दादांचे हात भक्कम बळकट करण्यासाठी आपण आदरणीय नानांना त्या ठिकाणी येत्या 15 तारखेला, आता आपल्याला गजाळ नवीन नाही, आपल्याला मशीन नवीन नाही, सगळ्यांना आता त्याची जाणीव त्या ठिकाणी झाली. मी आपल्याला एकच विनंती करेन, मी बऱ्याच ठिकाणी सांगत असताना एक सांगतो की 15 दिवस झालेत आता छोटे मोठे सर्व कार्यकर्ते अगदी पायाला भिंगरी बांधून त्या ठिकाणी फिरतात. मी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विशेषतः मी जे काही बघितलं ते आत्ताचं इलेक्शन हे वेगळं, कारण आत्ताचं म्हणताना मी इकडं नवा असेल पण माझ्या तालुक्यात मी 86 पासून आहे. 86 फार सरपंच, पंचायत समिती 2 वेळा, जिल्हा परिषद 1 वेळा, आमदारकी 4 वेळा, 1 वेळा हरलो, म्हणजे हरलो नाही मी, हरवलं. आणि ते कसं हरलो ते डॉक्टर गोसावी साहेब मला सांगतील. आपल्या इकडं मला वाटतं आता त्यांना वेळ निघून गेलेली असते तर ती वेळ निघून जाऊ नये. 2च दिवस आहे, शेवटचा दिवस गोड करायचा आहे. नसेल तर 7 दिवस सप्ताह करतो आपण आणि कार्याच्या कीर्तनालाच आपण झोपून जातो. तसं होता कामा नये. जी भिंगरी आहे ती पण नानांना खात्री देतो, मी नाशिक शहरात बघितले आताच्या वेळेला भगिनींचा सहभाग सगळ्यात मोठा आहे. ओवाळणी म्हणजे भाऊबीज म्हणून त्या ठिकाणी भावाला दीर्घायुष्य लाभो म्हणून कोरोनाने सोडून तरी झाले, जीव जाणारच आहे, परंतु जर एखाद्याची मदत करता करता जीव गेला तर तो आपल्याकडे तो सार्थक लागल. आपल्या महापुरुषांनी त्यांचं बलिदान बघितलं असं आपण किती दिलेलं आहे, तर आपण बी करतो त्यांच्या फुलाची पाकळी काहीतरी त्यांचा आदर्श घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे असं मला हमेशा वाटत राहतं आणि मी ते करत राहतो. मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा का जोपर्यंत हे तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुम्हाला सच्चा माणूस भेटणार नाही.
आणि खोट्या नाट्यांच्या नादी लागू नका, पैशावाल्याच्या नादी लागू नका. कारण हे पैशावाले जे असतात ते जेवढे त्याच्यात टाकतील त्याच्या चारपट त्यातून काढायचा प्रयत्न करतील. वाचवणार ना मला कोणी वाचवणार. तर याकरता एवढी विनंती करतो. आणि मी सांगतो का बघा, अजितदादांनी लाडकी बहीण योजना यांनी सगळ्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेचं का ती बंद पडणारी योजना आहे असं विरोधकांनी वारंवार सांगत गेले, परंतु तुम्ही ऐकलं नाही. त्या बहिणींनी भरघोस मताने निवडून दिलं. आता पण बघा 30 तारखेच्या 14 तारखेला 2 महिन्याचा हप्ता पडणार आहे. तर मी याच्याकरता बोर्डच लावून ठेवला का तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे, कारण किती दिवस माहिती पडत नाही महिलांना. आणि दादांनी ते कंटिन्यू चालू ठेवली ती योजना. आज त्या विरोधकांच्या तोंडावर पडल्यासारखं झालं त्यांना आणि त्यांच्या पायाखाली वाहू सरकली. कारण ह्या लाडक्या बहिणींनीच तुम्ही पाहिलं राज्य सरकारला कसं भरघोस मताने निवडून दिलं आणि माझी स्थिती एकदम जोरात निवडून आली. आता तसंच एक वेळेस जे पक्ष काम करतात त्यांना निवडून द्या तुम्ही. हा आपला राष्ट्रवादी पक्ष असा आहे का जो कामाचीच फक्त पावती मागतो. काम केलं का त्याची पावती देतो आणि त्याच्यावर तो त्याच भरोश्यावर जनतेकडे मतं मागतो. तर मी सगळ्यांना विनंती करेन. आणि हो, माझे इथं जे सहकारी बसलेले आमचे महाजन साहेब असतील, परत आमचे भाबड काका, निमशे काका, सरोदे काका, इथं सर्व मान्यवर का यांनी मला पाहिलेलं आहे का कसं मी पहिल्यापासून काम करत आलेलो आहे आणि यांच्याच भरोश्यावर मी उभं राहिलो. कारण यांनी मला सांगितलं का तुम्ही उभं राहा. आणि राहिला विषय आमच्या जाई समावती मंदिर असा आपल्या ठाऊक असेल का जाई समावती मंदिराचं एक छोटंसं रोपटं रोवलं होतं, पण त्यानंतर तुमच्या सारख्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि ते रोपटं कधी मोठं झालं हे कोणाला कळलं सुद्धा नाही. आणि आज त्या जाई समावतीच्या मंदिराच्या माध्यमातून आपण तुम्ही पाहिले असेल मोठमोठे कीर्तनकार आणले. जेव्हा कीर्तनकार आणत होतो तर त्यावेळेस मला प्रश्न पडला की यांच्या तारखा मिळतील का, परंतु आपल्याला सहकार्य जसं लाभलं. आमच्या वैष्णवीताई असतील सोनवणे, परत गोरखभाऊ मंडळ असतील, मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी सगळ्यांनी एक जीव एक मूठ केली आणि मोठमोठे कीर्तनकार आणले. कोरोना काळामध्ये असं एक हे स्थापन केलं होतं का भाजीपाला का जो लवकर मिळायचा नाही तर त्याच्यासाठी मोफत भाजीपाला द्यायचा घरोघरी, हे त्या कोरोना काळात केलं होतं. तसंच त्या आरोग्य शिबिरामध्ये आपण जवळपास 150 नागरिकांना त्या आरोग्य शिबिराचा 1,500 नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. त्यानंतर परत दरवर्षी आपण ज्ञानेश्वरी पारायण, हनुमान जन्मोत्सव, शिवजन्मोत्सव, तुम्हाला माहिती मी शिवजन्मोत्सवाचा उपाध्यक्ष होतो. कारण मला त्यावेळेस त्यांनी उपाध्यक्ष केला का जेव्हा त्यांनी माझं काम बघितलं, एक काम करण्याची पद्धत बघितली. त्यानंतर गुरु शिष्य जयंती असेल तिथं मला अध्यक्ष बनवलं. ज्यावेळेस अध्यक्ष बनवलं तर अध्यक्ष बनवत असताना यांच्याकडे भरपूर पर्याय होते, पण ते म्हणजे काय नाही नानांनाच अध्यक्ष करा. त्याचं कारण जेवढं होतं की मी जेव्हा काम करतो पपाया नर्सरीपर्यंत आपले पाहुणे आलेले आहेत. जेवढं आहे का माझं कार्य सांगायची आता ही वेळ आलेली म्हणून मी हे कार्य सांगतो, नाही तर मी आतापर्यंत कधी हे कार्य सांगत नव्हतो. खूप त्यांचा ताकद लावून राहिली, पण त्या ताकदीचा काही उपयोग होणार नाही. कारण ती पैशाची ताकद आणि इकडे जनशक्तीची ताकद, अशा 2 ताकदी समोर आहे. बघू आता जनशक्ती जिंकते का पैसा जिंकते.